नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या 10 वाजले त्या आणि घरची सगळी कामावरून आता आम्ही रानात निघालोय. पण आता रानात जायच्या आधी शेळ्यांना वैरण आणायची. शेळ्यांना वैरण आणून परत मग रानात काम चालू करायचे. आज बुधवार आहे त्यामुळे आज कारलं तोडायचे. कारलं तोडायच्या आधी म्हटलं शेळ्यांना वैरण टाकावी, म्हणजे दिवसभर शेळ्यांचं पण बिनगोरी होते. शेळ्यांना वैरण बांधून द्यायची गाडीवर आणि तिथंच परत सुरुवात करायची कामाला. शेवरेच पाला मोडून घेतला. चला आता निघालोय कारल्याकडं. रेश्मा आली, रेश्माला सोडून भावजी आलतं पाला न्यायला. आता सुरुवात केली आम्ही कारली तोडायला. 2-2 आकडे तोडून झाले. ती तिघीजणी आज कारलं तोडायला. आम्ही दोघी जावा आणि रेश्माला पण घेतले आज कारले तोडायला. दोघींना काय उरकत नाही ती कारले तोडायला. 6-6:30 वाजले तरी होत नाही ती कारले तोडून. त्यामुळे परत निवडायचा राडा उठतो. त्यामुळे आज रेश्माला पण घेतले. तिघीने मिळून होते आज लवकर तोडून कारली. मांजराच्या पिल्ल्याचा आवाज येते का ग? ओरडते ते कुठेतरी. हो, चला घेऊ आता कारली तोडून. मांजराची पिल्ली आमचा आवाज ऐकली की आमच्यापर्यंत कारल्यात आली ती आज. माझ्यापेक्षा एक आले आणि तिकडे 3 आहे ती पलीकड. लयच बारकी बारकी आहे ती. कोणाची तरी मांजर येली असं त्यांनी सोडून दिली ती. आता काय ह्यांना भेटणार आहे माळावर खायला? किती वरडते ती. दुपारच्या 2:30 वाजले त्या आणि तर कारल्या चापड्यावर ढेगार तोडून झालाय. निम्म्यापेक्षा जास्त झाले कारलं तोडून. चला आता कारल्यावर पाणी मारून घेऊ, म्हणजे सुकत नाही कारलं. चला आता जेवायची सुट्टी केली, जेवण करून घेऊ आता. रेश्मा काय आणले डब्याला मग? भात, चपाती, चटणी. बर, चला उघड आपला पण डबा, जेवण करून घेऊ आता. जेवण करून आता परत पातेला लागले. आता धरलेले एक पात आणि पलीकडे अजून एक पात आहे. 2 पाती आहेत अजून. चला घेऊ तोडून आता राहिलेलं. 5:30 वाजले त्या. कारलं तोडायचं आता फक्त एक कड राहिली आणि इकडं भरायला चालू आहे. आता फक्त इकडची कड राहिली. रेश्मा आली खाणं तोडत आणि आता मी वरनं येते आणि छोटी छोटी पिल्ली माझीच मागे यायला लागली. ती 2 आली, ती 2 तिकडे बसली. ती कारली निवडायला चालू आहे तिथं. आणि आबाळ बघा आज किती मस्त दिसते. दिवस मावळायला लागलाय. सहा वाजल्या. कारले सगळे निवडून पाणी मारून झाकून ठेवली आणि आता घरी निघालोय. घरी आले आता मी आणि आल्या हातपाय धुवून लगेच स्वयंपाक करायला लागली. कारण पोरं झोपते ती लवकर, दिवसभर कंटाळलेली असते ती शाळेत. अभ्यास पण झाला पोरांचा सगळा आम्ही यायच्या आधीच. तर मग आता स्वयंपाक करून घ्यायचं पटकन, म्हणजे पोरं जेवण झोपतेली. परत सकाळ अजून पोरांना लवकर उठून आवरून शाळेत जावं लागते. 8 वाजता तर बस येते. चला आता चपात्या करून घेते, कणिक मळून घेतलेली.